नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे एका स्पेशल व्हिडिओमध्ये। मी आज आहे तोरणमाळच्या खडकी आणि खडकी पॉईंट या ठिकाणी, आणि इथलं तुम्ही सीन बघा। आपल्याला आज हा घाट क्रॉस करून, हा पूर्ण रस्ता क्रॉस करून, हे डोंगर क्रॉस करून त्या साईडला झापी या ठिकाणी जायचं आहे। तर आजचा हा व्हिडिओ तोरणमाळचा खडकी पॉईंट ते झापी, महाराष्ट्रातच येतं, असा प्रवास करायचा आपल्याला। जवळपास मला वाटतं 20-25 किलोमीटरचा प्रवास असावा। त्यासाठी आपल्याला लागतील 1 ते 1.5 तास। आम्ही कधीच ह्या रूटनी गेलेलो नाही। माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी हा रूट नवीन आहे। आज आपल्यासोबत व्हिडिओमध्ये हितेश वाळी, परफेक्ट नेचर 313। सर, काय म्हणणं आहे तुमचं? सर्व कसे आहात कमेंटमध्ये नक्की सांगा। आज आम्ही झापी या ठिकाणी जाणार आहोत। आपण आता एकदम घाटाच्या टॉपवरती आहे आणि असा काहीतरी आपल्याला रोड पाहायला भेटतो। रस्ता सिंगलच आहे, पण सध्या तरी डांबरीकरण वगैरे झालेलं आहे। त्याचं रोड कंडिशन एव्हरेज वाटते, पण रस्ता कच्चा नाही आहे। आणि या ठिकाणी जर तुम्ही बघितलं ना, तर ठिकठिकाणी तुम्हाला असे वॉच टावर पाहायला भेटतात, कारण तोरणमाळच्या 3-4ही बाजूला दऱ्या आहेत आणि ह्या दऱ्या क्रॉस करून आपल्याला प्रवास करायचा आहे। आज मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा हा घाट क्रॉस करतोय आणि हे कॉर्नर्स तुम्ही बघा, टर्निंग बघा तुम्ही। जेव्हा कच्चा रस्ता होता ना, तर हे खूप जास्त थरारक वाटायचं। पावसाळ्यामध्ये इथून प्रवास करणं थोडं रिस्की असतं, कारण केव्हाही दरात कोसळते आणि रिटर्न यायचा हा एकच रस्ता आहे। अशामध्ये आपण अडकून राहू म्हणून उन्हाळ्यातच प्रवास करू म्हटलं। आपल्या रस्त्याच्या उजवी साईडला रेलिंग्स वगैरे आहेत, म्हणजे सेफ्टी वगैरेची विशेष काळजी घेतली या ठिकाणी। पण रस्ता सध्या तरी एव्हरेज आहे, खराब वाटतो थोडा। समोरचं सीन बघा, हो हो हो, एक नंबर, काय सीन आहे। ह्या घाटामधून आहे ना, तुम्हाला तोरणमाळचे लगभग बरेचसे पॉईंट दिसतात। जसं आपण खडकी पॉईंट मधून आलो, समोरचा सनसेट पॉईंट दिसतोय, आणि आपल्याला राईट साईडला जर बघितलं तर आमदरी पॉईंट आहे समोरचा। आपण मे महिन्यामध्ये हा प्रवास करतोय, त्यामुळे सगळं सुकलेलंच आपल्याला पाहायला भेटतं, पण पावसाळ्यामध्ये खूप सुंदर वाटतं। घाट बघा तुम्ही, यार कॉर्नर्स खूप खूप जास्त अरुंद आहे बघा। 4 व्हीलर कशा आणतात लोक त्यांना, खूप रिस्की घाट आहे। आता इथं डांबरीकरण झालेलं दिसतंय गेल्या 1-1.5-2 वर्षापूर्वी। बाकी पहिले कच्चाच रस्ता होता इथं। हे बघा, सरळ रस्ता कुठे जातो माहित नाही आपल्याला, पण हा जो टर्न आहे ना, हा किती तीव्र स्वरूपाचा आहे। आणि ह्या साईडला रेलिंग्स वगैरे तर आहेच नाही, म्हणजे गाडी गेली खाली समजून घ्या कामच झालं। तर या ठिकाणी तुम्हाला विजेचा पुरवठा, नेटवर्क वगैरे पाहायला भेटतो। तुम्हाला इथे एअरटेलचा नेटवर्क भेटेल, जिओचा नेटवर्क भेटेल। काय रस्ता आहे, एक नंबर। बघा, डोंगर पोखरला आहे मस्त। ह्या घाटाला बघून मला चारसली घाटाची आठवण आली। सातपुड्यामध्ये असे खूप हिडन घाट्स आहेत, लपलेले घाट आहेत, जे लोक जास्त प्रवास नाही करत, पण हे रस्ते स्थानिक लोकांसाठी खूप उपयोगाचे असतात। आता आपल्यापैकी बऱ्याच लोकांना असं वाटेल की ह्या निसर्गाशी का खेळायचं वगैरे वगैरे, तर ती एक बाजू झाली, योग्य बाजू आहे, त्याच्यात काहीच हे नाही। पण इथल्या लोकांच्या दळणवळणाचाही विचार करायचा असतो।
कित्येक वर्ष त्यांनी पायी चालून प्रवास केलेला आहे. तर एक घाट आणि असे रस्ते ते डिझर्व करतात यार. त्यांचं पण जीवन आहे, त्यांचं देखील आयुष्य आहे. आणि कसली झाडी माहित नाही. रस्ता चांगला आहे रे, पण इथे प्रचंड उन्हामध्ये प्रवास करतोय. प्रचंड उन्हामध्ये दोघांनी केला प्रवास आणि खडकीला 3 किलोमीटर बाकी असणार. साधारणतः एक डोंगर उतरायला जवळपास जर बघितलं तर 10-15 मिनिटं लागून जातात. आणि इथं पण तसंच काहीतरी सीन आहे. पण हा डोंगर खूप मोठा आहे, उतरताना जाणवतो देखील. तर खूप टायमानंतर असा एक पॅच लागला ना जो रिस्की वाटतोय मला. बघा, गाड्या चढवायला इथं खूप दिक्कत होत असेल. टू व्हीलरला काही प्रॉब्लेम नाही यार. 7 किलोमीटर येऊन गेलोय आणि अजूनही आम्ही घाट उतरलेलो नाही पूर्णपणे. हा पूर्ण डोंगर आपण इथं नाही दिसत आहे, तुम्हाला ड्रोन शॉटमध्ये दिसेल. तर तो पूर्ण डोंगर उतरून आलोय आणि असं काहीतरी सीन आहे बघा. इथं पूर्ण सुकलेलं आहे, जणू काही दुष्काळग्रस्त भाग आहे असं. क्वचितच हिरवी झाडं आपल्याला इथं पाहायला भेटतात. आणि आणखीन आपल्याला ह्या डोंगराच्या पलीकडे जायचं आहे. आम्ही खूप ठिकाणी सातपुड्यामध्ये फिरतो, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी सातपुड्याची जाणीव होते. पण इथं आल्यानंतर आपल्याला असं वाटतं ना की एका वेगळ्याच सातपुड्याला आपण बघतोय. कारण तोरमाळच्या पलीकडे कधीच नाही आलो आम्ही, आणि हेच दाखवण्याचा आम्ही तुम्हाला प्रयत्न करतो. येऊन पोहोचलोय खडकीला. ॲक्च्युली खडकी क्रॉस होत आहे आणि काही स्थानिक मंडळी आम्हाला भेटले. त्यांनी सांगितलं की खडकीचे किती पाडे इथे? 12. खडकीचे 12 पाडे. एक नवीन पॅच लागला आपल्याला. 7 किलोमीटरचा प्रवास क्रॉस केल्यानंतर अलगच काहीतरी जाणीव होते इथं. आणि तो जो समोरचा डोंगर दिसतोय तुम्हाला, तो बघा, तो तिथून आपण प्रवासाची सुरुवात केली होती. इमॅजिन करा किती उंच आहे. काय रस्ता आहे यार, एक नंबर. खडकी आता क्रॉस झालेले आहेत जवळपास आणि झापीच्या दिशेने लागलोय. खडकी पासून झापीपर्यंतचं जे अंतर आहे ना ते आहे 4 किलोमीटर. एक दगड लागला आम्हाला आणि त्याच्यावरती लिहिलं होतं झापी 4 किलोमीटर. सध्या तरी उन्हाचा जबरदस्त प्रकोप आम्हाला लागतोय आणि इथं ओसाड पडलेलं हे रस्ते, थोडंफार उरलेलं जंगल आणि फक्त आम्ही दोघंच प्रवास करतोय. लोक चांगले वाटले इथले. आम्ही बराच वेळ रेस्ट वगैरे केला, आता पाऊन तास, आणि बोलतात, पाणी वगैरे विचारतात. आता आपल्याला दुसरा डोंगर चढायचा होता. तोरणमाळाचा डोंगर उतरलो, आता झापीचा डोंगर चढायचा आपल्याला. आणि इथून इतकी उंच डोंगर नाही लागत जसे तोरणमाळला वगैरे आहे. कारण ह्याच्या पुढून मला वाटतं 3-4 गावं आहेत, नंतर नर्मदाच लागते. त्यामुळे मग डोंगर आपल्याला थोडेसे कमी उंचीचे पाहायला भेटतात इथून. तर इथं आल्यानंतर आहे ना एक अलगच फील होतं. आपण नेहमीच तोरणमाळच्या त्या साईडला असतो, अलीकडे असतो, आज पलीकडे चाललोय. इथं कधी आलेलो देखील नाही माझ्या आयुष्यामध्ये. पहिल्यांदा ह्या भागात येत आहे प्रवास करते. आणि कधी वाटलं देखील नव्हतं की तोरणमाळच्या पुढेही असं काहीतरी सीन असेल. जंगलाचीच कमी आहे, बाकी निसर्ग खूप सुंदर इथला. आणि काय रस्ते. ज्या लोकांना लडाख वगैरे फिरायची सवय, काय म्हणतात, इच्छा असेल त्यांनी खरंच येऊन फिरावं. अरे इथे सुकलेलं जंगल आहे, पूर्ण डोंगर ओसाड पडलेले बिना जंगलाचे. पोचलो आहे झापी या गावाच्या वेशीवरती. झापीची सुरुवात होऊन जाते इथून. आणि तुम्ही जर बघितलं तर आपण कित्येक डोंगर क्रॉस करून आलो यार, सिरियसली. राणीपूर पासून
आपण कंटिन्यू डोंगरात प्रवास करते, त्याच्यामध्ये तोरमाळाचा घाट पण इन्क्लूड करून घ्या. आणि इथले लोक कसे राहतात, ॲक्च्युली त्यांना सवय झालेली आहे अशा भागात राहण्याची, अशा ठिकाणी राहण्याची. पण एक गोष्ट चांगली आहे इथं की लाईट आहे, एअरटेलचं नेटवर्क आहे आणि रस्ते चांगले पक्के आहेत सध्या तरी. झापी येऊन पोचलोय बघा. जवळपास तोरणमाळ पासून हे 12 ते 13 किलोमीटर अंतर असावं. सरळ रेषेमध्ये इतकं लांब नाहीये, पण घाट सेक्शन आपल्याला क्रॉस करावं लागतं, त्याच्यामुळे हे खूप लांब वाटतं. नदी सुकलेली आहे, थोडंफार पाणी फक्त. झापी क्रॉस करून दिले आम्ही. इच्छा होती की झापीपर्यंतच यायचं, पण इथून हा रस्ता सरळ जातो कुंड्या. आता एक ठराविक डेस्टिनेशन जर मला वाटलं ना तर ते मी थांबू देईल गाडी तिथं. सध्या तरी मन भरलेलं नाहीये आणि प्रचंड डोंगरांमधून प्रवास करतोय आम्ही. एक गोष्ट चांगली की रस्ते खरंच खूप चांगले आहेत यार, त्यामुळे मग प्रवास एवढा कठीण नाही वाटत, म्हणजे दिक्कत नाही प्रवासाला. आज खूप टाइमानंतर असं वाटतंय ना की आपण चालतच जाते. त्याचं एक कारण आहे रस्ता खरंच खूप चांगला आहे ठिकाणी, आणि गाडी थांबायचंय ना मन करत नाही. इथेच बोलला जर असं चालत राहिलो तर नर्मदेकडे निघून जाऊ. काय डोंगर दिसत आहेत यार, एक नंबर. इथे आहे ना माणसं खूप कमी तुम्हाला पाहायला भेटतात, माणसं राहतच सहजासहजी. एक ठराविक गाव असलं की तिथं आपल्याला घरं पाहायला भेटतील, अदरवाईज रस्त्यावरती, रस्त्याच्या आजूबाजूला मला माणसं पाहायला भेटणार नाही. हे जितकंही तुम्हाला असं दिसतंय ना पावसाळ्यामध्ये खूप मस्त वाटत असेल. फक्त एवढंच आहे की जंगल नाही आहे इथं, झाडं बिलकुल नाही. जी पण झाडं दिसत आहेत ती खूप लहान एजची असेल, आणि असं वाटतंय की आपण पूर्ण रेगिस्तानमध्ये येऊन गेलोय. सीन चेंज झालंय. तोरणमाळला जेव्हा होतो तेव्हा थंड हवा लागत होती, आता पूर्ण गरम होतंय. तर बरं की आमच्याकडे पाण्याचा बऱ्यापैकी साठा आहे. समोरचा जो पॉईंट दिसतोय तुम्हाला तो आहे खडके पॉईंट, आणि आपण व्हिडिओची सुरुवात तिथून केली होती. पूर्ण हे डोंगर क्रॉस करून इथे आलो आपण. झापी क्रॉस करून आता कुंड्या पोचण्यामध्ये आहे, आणि रस्ता तर तुम्ही बघतच असेल. ऊन खूप जास्त यार. आम्ही उन्हामध्ये फिरतो, थांबतो, पण काळजी घेतो, पण तुम्ही असं नका करत जाऊ. चला पुढे. कुंड्या 4 किलोमीटर. आता कदाचित मला अशी गट फिलिंग येऊ राहिली ना की आपण नर्मदेच्या जवळ पोचतोय. आणि ओ हो 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 हो, काय सीन आहे यार, सुपर. खरंच इथं कधीतरी टाइम काढून आहे ना फुर्सतमध्ये व्हिडिओ करायला यायला पाहिजे. हा निसर्ग तिथला इतका सुंदर आहे. काय इथे तोरणमाळपासून जवळपास 21-22 किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर आम्ही येऊन पोचलो आहे कुंड्या या ठिकाणी. एका शेतामध्ये गाडी थांबवली आणि खूप टायमानंतर आम्हाला अशी सावली भेटली. इथं येणं खूप इझी आहे. रस्ते चांगले आहेत. मला अंदाज होता की रस्ता खराब असेल जसा सातपुड्यामध्ये इतर ठिकाणी असतो, पण इथले रस्ते चांगले आहेत. फक्त विषय एवढाच आहे ना की खूप उन्हातून प्रवास करावा लागतो. ऑब्वियसली यार, झाडं खूप कमी आहे ठिकाणी, पण इथं आल्यानंतर सातपुड्याचा जो विहंगम नजारा दिसतो ना, फक्त जंगल नसलेला हां, आणि प्रचंड असं भव्यता सातपुड्याची इथून दिसते. सगळीकडे डोंगर आपल्याला पसरलेच पाहायला भेटतात, कुठे कमी उंचीचे तर कुठे जास्त उंचीचे. तर असं काहीतरी सीन आहे इथलं. आणि आजचा व्हिडिओ आम्ही इथंच थांबवतो, कारण आम्हाला पुढे नंदुरबार देखील जायचं आहे. वेळेच्या कमतरतेमुळे आम्हाला पुढे जाता नाही येत, पण नक्कीच पावसाळ्यामध्ये सगळं काही कवर करू.
तर काय म्हणतो, व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. सबस्क्राईब करा चॅनलला आणि हां, हाईप द्यायला विसरू नका. तोपर्यंत चांगलं प्रोडक्टिव्ह काम करत राहा आणि काळजी घ्या.